श्री केदारनाथ भगवान की जय। पावसा सगळे ढास आहेत बघा खाली, टू डेंजरस हार्ड व्यू आहे. ढगाला आपण ढगात इसका लोहा आ गया ऊपर नाव चाललोय, डेंजर आहे. पहाड़ों में ऐसा ही होता है. ओम नमः पार्वती पदये हर हर महादेव. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आज केदारनाथ यात्रेचा तिसरा दिवस आपला. तर आपण आता ऋषिकेशमध्ये आहे. तर इथून आपण आपला सोनप्रयागला निघणार आहे. साधारण आपलं एक 210 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर आपल्याला एक बोलेरो मे बी न्यायला येईल. साधारण एक 10 तास लागतील आपल्याला, कारण का रस्ता थोडा अडचणीचा रस्ता आहे. तर आपण मध्ये मध्ये रस्त्याचा एक नजारा बघू. आपण काही लवकर निघत आहोत. आता सकाळचे 5 वाजले. तर आपण 5 वाजता सुरुवात करत आहोत. म्हणजे साधारण आपण एक 3च्या आसपास पोहोचू सोनप्रयागला. अजून आपण रूम नाही, हॉटेल बुक नाही केलं अजून. हॉटेल ते बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर मग आपण परवा म्हणजे 3 तारखेला सकाळी आपण ट्रेन चालू करणार आहे सकाळी 6 वाजता. बघू नंतर पुढची जर्नी कशी होते, तुम्हाला अपडेट येतच राहील. तर आपली गाडी आलेली आहे. सॉरी टाटा सुमो आहे. टाटा सुमो. तरी आता आपण 7 जण आहे आणि आपलं सामान पण भरपूर आहे. मे बी बसेल गाडीत आहे सगळे सामान आपलं. श्री केदारनाथ भगवान की जय. बम बम बोले, बम बम बोले. 7 घंटे लग जाएंगे. तर आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. सुपर सुपर काय बघायच. बंची जंपिंगचा ट्रॅक आहे. पावसा सगळे ढास आहेत बघा खाली. या पावसाळ्यात झालेलं कारण आता हळूहळू करतील तसे. आले बघ की पाणी वगैरे कसले. व्यू चेकआउट कर लो गाइस. व्यू अभी सुबह के 6 बजे. तर आता सकाळी 6 वाजलेले आणि तुम्ही बाहेर बघू शकता. आता उजाडले पूर्णपणे. सूर्य पण आलाय. आपल्याला दिसना अजून जरा दिसलाय सूर्य. चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? सूर्याचे दर्शन आपल्याला झालेलं आहे. एक नंबर विषय हार्ड व्यू आहे. ढगाला आपण ढगात विजिबिलिटी कमी झाली. आता समोर 100 मीटरवर पण काही दिसत नाही आपल्याला. रोड बघा, रोड टू डेंजरस रोड. तर आपण टी ब्रेक घेतला आता. जवळपास 1.5 तासाचा प्रवास झाला आपला. आधीमध्ये पहिली तासांमध्ये लँडस्लाईड पण होत होती. म्हणजे आधी झालेली लँडस्लाईड, आता नाही झाली. रस्ता खराब आहे. त्यामुळे आपण शिस्तात आलो. आमचे ड्रायव्हर मामा एकदम कडे विषय आहे. तिथे चाल थांबलो. तिथं एक मंदिर आहे. तर आपण जरा दर्शन घेऊ मंदिरात. ट्रॅफिक जाम झालं इथं. म्हटलं आम्ही जरा खाली उतरून म्हणलं ते नद्यांचा संगम आहे तिथं जरा बघूया म्हणलं. अलकनंदा आणि भागीरथी नदीचा संगम आहे इथं. पुढंच थोडं फोटोशूट करणार आहे आम्ही. ट्रॅफिक बघू शकता. एक ट्रक अडकला इथं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं. इथून बघू शकता सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आहे इथं देवप्रयाग गावात. बहुत बड़ा ट्रॅफिक लगा रे. किती वेळ लागतोय काय माहिती. ट्रॅफिक तर लय मोठं लागले. आता जर फक्त आम्ही लय आलोच नाही, साधारण 40 किलोमीटर आलो असेल आपण, तर आपल्याला ट्रॅफिक लागेल. संगम आहे आणि ही पुढे गंगा पुढे जाते पुढे ऋषिकेशला. आता आपण आलो श्रीनगरमध्ये. जवळपास आपण निम्मा डिस्टन्स कव्हर केले. 100 किलोमीटर आपण कव्हर झाले. अजून आपल्याला 125 किलोमीटर जायचं. आपले सगळे मेंबर आता जरा झोपा काढलेत सगळे मेंबर, पण उत्साही दिसणार झाले. काय काय रे नाही वाटतं झोपलेत. चालते आपण आता करूया. अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? चलो बाय. देखो भाई लोग रास्ता, इस रास्ते से जा रहे हैं टू डेंजरस. नाव चाललोय डेंजर आहे.
हे अलकनंदा आणि मंदाकिनीचा संगम आहे बरोबर तिथं रुद्रप्रयाग. तर तुम्ही मागे बघू शकता धारादेवीचं मंदिर आहे. तर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की ती देवी आहे त्याची दिवसाने 3 रुपये बदलतात असं म्हणतात. हे अलकनंदा नदी आहे. याच नदीवर हे मंदिर आहेत धारादेवीचं मंदिर. गाईज रस्ता देखो रस्ता. कधी गाडी लडकल पलीकडे काय सांगता येत नाही. रस्ता कैसा हे देखो काय बघा रस्ता कसा खचलाय. क्या बात कर रहे हैं? करायचं चालू आहे आणि तो रस्ता पुढचा तुम्ही बघू शकताय की ते अडचणीचा रस्ता आहे. खड्डा आहे अरे भावनो हॉर्न साली खाली है. कशाला गेला उसके पीछे किया है. अरे माणसं उतरला जाता गाडीला उतरल्याशिवाय पर्याय नाही. मैं गाड़ी लेके नहीं आने वाला इधर बहुत डेंजर है बाबा ये तो रोड बहुत ही डेंजर है. जब तक रोड बन जाएगा ना वो बुलेट वाला गया देखो वो देखो वो देखो. अरे रोड और गेला तो खाली. हाय ते रोड खचताय. आता आपला यानंतर आपलाच गाडीचा नंबर आहे. आता किया चढते का नाही मला वाटते जाईल. ड्रायव्हर जरा चांगला दिसतोय कियाचा. तुटला घातली कियावाल्याने. अभी अपना देखो ऐसे चल धन्नो तेरी पसंदी का इज्जत का सवाल है. भाग हनुमान और शाबाश. देख देश का लोहा आगे ऊपर. अवघड पॅच मधून बाहेर पडलोय. आता जरा एक चांगला व्ह्यू बघा. चांगला मस्त सीनरी बघा. सीनरी गाडीचं ग्राउंड क्लिअर चांगला असेल ना मग बिंदास नाही असायची. बघू शकता दोनचा संगम इथं रुद्रप्रयाग ठिकाण आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम. या साईडला बघू शकताय ती बद्रीनाथवरून आले अलकनंदा आणि ही मंदाकिनी केदारनाथवरून आल्या. इथं हिरवगार पाणी दिसतंय ना ती मंदाकिनी नदी आहे. तर हे रुद्रप्रयाग आहे जिल्हा आहे रुद्रप्रयाग. केदारनाथ रुद्रप्रयाग जिल्ह्यात बघा जायचं. रस्त्याला आम्हाला धबधबा आणि आम्हाला आता मस्त हिमालयाचं पण दर्शन झालेलं आहे. मला पुढे व्हिडिओ दाखवतो. मागा नदीचं पाणी बघू शकता तुम्ही. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. एकदम खतरनाक व्ह्यू. थांबलेलं आहे नाश्त्याला. 11 वाजले साधारण. आपला अजून 50 किलोमीटर डिस्टन्स राहिले आपल्याला जायचं. तर नाश्ता करतो कारण सकाळी डायरेक्ट 6 वाजता मध्ये चहा पिलेला आणि 6-7:30 पराठाच मिळतोय आपल्याला. तर आपण पराठा आणि चहा घेतलाय आणि एक पोहे मागवलेत. रोड कसा डासा आहे खाली एका साईड. अर्धा रोड तर ह्यातच गेलाय सगळं. बनाते नाही आम्ही आपलं सिंगल रोड झालाय फक्त. झालं तर आमच्या बॅग आहेत वरती. बॅगांना झाकतो आता कारण पाऊस आल्याचं. हे कपडे यामध्ये आहेत बॅगेतले. भिजले की अवघड व्हायचं. वातावरण 2 मिनिटात चेंज झालं आहे. तर आपण आता पोहोचलो ऑलमोस्ट. आपलं एक 20 किलोमीटर राहिलं आहे. आता 20 किलोमीटर राहिले. एक नंबर होता व्ह्यू. तर एक नंबर होता. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. वातावरण लगेच चेंज झालं. 5 मिनिट में मौसम चेंज हो गया. 5 मिनिटात पाऊस. तर लगेच आता पाऊस पण उघडेल. माझी एकदम वीज कडकडली अशी. पहाडों में ऐसा ही होता है. चेक करो व्यू. बाबा रस्ता बघा. रस्ता या साईड डायरेक्ट गेले खालीच. पोचतो आता. धोंडा सरकल्यावर खाली. हां हे धोंडा सरकला. टू डेंजरस.
डायरेक्ट खाली खाई है, खाई ऊपर से बारिश भी गिर रही है। अरे आत्ताच तुकडा झालाय, ते सांगतो ना, अजून बघ ना, आता जस्ट झाला, आत्ताच पडला येऊ आत्ताच्या पावसाचा इंटरव्ह्यू घ्या, त्याचा इंटरव्ह्यू घ्या। सोनप्रयाग मध्ये आपण पोहोचलो फायनली। प्रयाग मध्ये बघू शकता गर्दी आहे, भरपूर गाडी लागलेली आहे। केदारनाथला पण गर्दी असणार आहे उद्या, बघू आता काय काय होते। फायनली आपण पोहोचलो आहे सोनप्रयाग मध्ये। जवळपास आपला एक 8-9 तासाचा प्रवास झाला। 1 तासमध्ये आपण जेवण केलं। प्रवास एकदम असा ॲडव्हेंचरस होता, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल। रस्ता एकदम खराब होता, तर फुल मजा आली। म्हणजे ड्रायव्हर पण एकदम भारी होते, त्यांनी स्किल वापरून आम्हाला व्यवस्थितपर्यंत पोहोचवलं। तर चला पुढं आता पुढचा अजून प्लॅन काही केला नाही, तर आम्ही रूम पण बुक केलं नाही। सोनप्रयागकडून साधारण 5 किलोमीटर आपलं हे आहे गौरीकुंड, तिथून ॲक्च्युअली ट्रेक चालू होते केदारनाथचा। तर भेटू आपण पुढं, बघतो काय काय प्लॅनिंग होते। प्लॅन मी चेंज होया, आता आम्ही काय करणार आहे, उद्या सकाळी जाणार होतो आम्ही थांबून सोनप्रयागला। तर प्लॅन मी चेंज झाला आहे, आता सामान तिथे होतो आणि आत्ताच केदारनाथ ट्रेक आम्ही चालू करतो थोड्याचं। तर नाईट ट्रेक असेल पूर्णपणे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो। सगळे तयार केलेले आहे ना आता फायनल। एक बॅग उद्या दमून गेल्यानंतर उद्या आराम करू, उद्या संध्याकाळची बॅग नाही म्हणतले जर झाले लवकर गेलो आपण 11ला चेक इन करू, आंघोळ करून आराम करू, 6-7ची आरती करून घेऊ। डिसिजन झालं की आपण आजच ट्रेकिंग करणार आहे। तर आता सगळी तयारी झाली आहे, फुल सगळे ट्रेक झाले आपले, नाश्ता पाणी आता चालू करणार आहे। आता आपण सध्या आहे सोनप्रयागमध्ये। सोनप्रयागपासून आपण गौरीकुंडला जाणार। गौरीकुंड नंतर आपला मेन ॲक्च्युअली साधारण 7-8 तासाचा ट्रेक आहे। आता वाजले 4 वाजले साधारण, चालू केल्यानंतर आम्हाला आपण ट्रेक चालू करू शकतो। तर आता सोनप्रयाग टू गौरीकुंड 4 किलोमीटर आहे, तर ते आपण मी गाडीने जाणार आहे आणि तिथून आपला ॲक्च्युअली ट्रेक चालू होईल गौरीकुंडपासून। आता आपण गौरीकुंडला चाललो आहे। तर हा एक सिंगल रोड आहे, तर या पलीकडे आपल्या गाड्या उभ्या दिसतील, तर इथून आपण गौरीकुंडला गाडी पकडू शकतो। तर 50 रुपये पर हेड घेतात ते, 4 ते 5 किलोमीटर डिस्टन्स आहे। त्यानंतर मग आपला ॲक्च्युअली ट्रेक चालू होईल। हाच तो ब्रिज आहे, या ब्रिजच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे। जे लोकलच्याच गाड्या असतात, बाकी व्ह्यू चेकआउट करू। सारे जोश में है लोग, हमारे सारे लोग जोश में। सोनप्रयागपासून आपण गौरीकुंडला चाललेला आहे आणि किती 12 माणसं बसला त्याने एका गाडीत बोलेरोमध्ये। तर हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू। याचा पुढचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग असणार आहे, कारण का आपला ॲक्च्युअल ट्रेक केदारनाथ चालू होणार आहे आणि आपण नाईट ट्रेक केला आहे, त्यामुळे तुम्हाला तो मस्त बघायला मिळेल काय काय झालं आपल्यासोबत ट्रेकला। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।